मूर्तिजापूर तालुक्यात पावसानं कहर केला आहे। गत 15 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। गुरुवारी 28 ऑगस्ट रोजी पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं शेतीवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय। या संदर्भात रामटेक येथील गावकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी सामूहिक निवेदन सादर केलंय। वर्धा येथे भगतसिंग चौकात भरधाव टिप्परनं 2 युवकास चिरडलं। त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसऱ्या 15 वर्षीय बालकावर इस्पितळात उपचार सुरू आहे। अपघात एवढा भीषण होता की मृत युवकांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला आणि दुसऱ्या बालकाला दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली। अपघात झाल्यानंतर टिप्पर स्वार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। गणेश उत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था बाधित राहून उत्सव शांततेत पार पडावा याकरता शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन झुले यांच्या नेतृत्वात शिरखेड पोलिसांनी परिसरातील अवैध धंद्यांवर अंकुश लावून उत्सव शांततेत पार पडावा याकरता चोख नियोजन आखलं। मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केली। याआधी या आंदोलनासाठी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची 1 दिवसाची मुदत देण्यात आली होती, मात्र आता आणखी 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आल्याची चर्चा होती। मात्र आता पोलिसांनी यावर भाष्य केलंय। मुंबई पोलिसांना परवानगीसाठी अर्ज मिळाला आणि त्यावर विचार सुरू आहे। निर्णय झाल्यावर आम्ही तुम्हाला कळवू असं पोलिसांनी म्हटलं आहे। मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहे। जरांगे पाटलांसोबत हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झालेले आहेत, मात्र या आंदोलकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसेच मी आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय। जरांगे पाटलांनी सरकारची तुलना इंग्रजांशी केली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं भगवं वादळ सकाळी मुंबईत धडकलं। आझाद मैदानात स्वतः मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत। जरांगे पाटील मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे। सकाळी आंदोलक त्या ठिकाणी आलेले आहेत। जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत। त्यांनी सर्वांना आवाहन केले की आपल्याला नियमाने उपोषण करायचं आहे। त्यांची भूमिका सहकार्याची आहे, आमची शासनाची भूमिका सुद्धा सहकार्याची आहे। पहिल्या दिवसापासून सांगितलेलं आहे की लोकशाही पद्धतीने आंदोलन चालत असेल तर मनाई करण्याची गरज नाही। इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत। त्यांनी मातोश्रीवरील उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। त्यानंतर इथे पत्रकार परिषद करण्यात आली। देशाचे उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे, त्याचं कारण आपल्याला माहीत आहे। आधीचे उपराष्ट्रपती राजीनामा देऊन अचानक गायब झाले, त्यानंतर ही निवडणूक होत आहे। इंडिया आघाडी म्हणून एकजुटीने आम्ही ही निवडणूक लढत आहोत असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले। आमच्या आघाडीकडून सुदर्शन साहेब उमेदवार आहेत, त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम केलंय। आता देशाला गरज आहे ती म्हणजे सतत विवेकबुद्धी जागी ठेवून संविधानाची शपथ घेऊन न्यायबुद्धी ठेवून वागणारे उपराष्ट्रपती पाहिजेत असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले। मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचं उपोषणाचं अस्त्र उपसणारे मनोज जरांगे पाटील मुंबईत आझाद मैदानात दाखल झाले असून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। सरकार सर्व मागण्या मान्य करेपर्यंत बेमुदत आमरण उपोषण करणार, गोळ्या खाव्या लागल्या तरी आता मागे हटणार नाही असं सांगत मनोज जरांगे यांनी निर्धार व्यक्त केला आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात जमले असून मुंबईत अक्षरशः भगवं वादळ एकवटलं आहे। मनोज जरांगे यांच्या याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे। अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा परमसुंदरी हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे। गेल्या काही दिवसांपासून विविध शहरांमध्ये सिद्धार्थ आणि जान्हवी यांच्या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत। अशातच चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी दोघांनी लालबागचा राजाचंही दर्शन घेतलं। त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, परंतु या व्हिडिओमध्ये जान्हवीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत। लालबागचा राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होते। त्या गर्दीतून वाट काढत पुढे जाताना जान्हवीच्या चेहऱ्यावरील संकोचलेपणा आणि सहजपणा स्पष्ट दिसत होता। ढोल ताशाच्या गजरात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात बुधवारी गणपती बाप्पांचं आगमन झालं। अनेक टीव्ही आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरातही बाप्पांचं स्वागत करण्यात आलं। मनोभावे पूजा आणि आरती करण्यात आली। अशाच एका आरतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, परंतु या व्हिडिओवरून काही नेटकरी सेलिब्रिटींवर चिडले आहेत। प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीच्या घरातील हा व्हिडिओ आहे। टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील इतरही काही सेलिब्रिटी त्यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला पोहोचले होते। या सर्वांनी मिळून गणपतीची आरती केली, परंतु आरती करताना त्यांचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे। गणपतीच्या आरतीची ही कुठली पद्धत असा सवाल अनेकांनी केला आहे।